भाजपच्या प्रदीप कंद यांना शिरूरची उमेदवारी मिळाल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली। तसंच महायुतीतून शिरूरची जागा कोण लढणार हेच कळत नसल्याचे कोल्हेंनी म्हटलंय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। विद्यमान खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात प्रदीप कंद यांच्या उमेदवारीकडे ते कसं पाहतात, त्यांना तगडं आव्हान उभं राहणार आहे का। सर, खूप नावांची चर्चा झाली शिरूरसाठी, पण प्रदीप कंद यांचं नाव अंतिम होताना दिसतंय। तुम्ही कसं पाहताय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, खरोखर आनंद आहे दोन गोष्टींचा। एक म्हणजे खूप नावांची चर्चा होत असताना माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीसमोर उमेदवारीसाठी, ज्यांचे खरं तर आज महाराष्ट्रात 200 आमदार आहेत आणि सर्व सत्ता त्यांच्या हातात आहे, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आहे, अशा महायुतीला उमेदवार शोधण्यासाठी एवढ्या नावांची चर्चा करावी लागणं, मला वाटतं हे कुठंतरी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला होता आणि त्याला जागून जे काम मी केलं होतं, या कामाची कुठेतरी पोचपावती आहे। आणि दुसरी गोष्ट ही आहे की प्रदीपदादा कंद माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आपल्या मित्राला ही उमेदवारी मिळाली याचा मला खरोखर आनंद आहे। म्हणजे ही चर्चा त्यांच्या उमेदवारीची होतीये या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, कारण अजूनही मला काही जण म्हणतात की उमेदवार फायनल झाला नाही, कारण महायुतीत नेमका कोणता पक्ष लढणार, भारतीय जनता पक्ष लढणार, शिंदेंची शिवसेना लढणार की अजितदादांचा पक्ष लढणार, हे अजून ठरलेलं फायनल समोर येत नाही। पण प्रदीपदादा कंद यांच्या नावाची जर चर्चा होत असेल तर नक्कीच मला आनंद आहे की माझ्या मित्राच्या नावाची चर्चा होते। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।